प्रथमतः आपण आज मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांची भेट घेतलेली आहे. काय विषय होता? विषय म्हटल्या गडिंग्लज शहरामध्ये जो आता अस्वच्छता, पाण्याच्या समस्या, घरपाळा संदर्भातल्या तीन विषयासंदर्भात आम्ही निवेदन दिले त्यांना. भाजपच्या शिष्टमंडळ शहरातल्या सगळ्या आणि काही नागरिकांच्या तक्रारी होत्या. एक तर पहिला घरपाळा आपल्या इतर शहराच्या किंवा नगरपालिकेच्या तुलनेतनं आपली घरपाळा आता वाढूनच आहे. आता परत मध्यंतरी नगरपालिकेतनं तर आम्हाला ऐकायला मिळालं परत वाढ होणार अशा संदर्भात बातम्या येत होता. त्याचा कुठल्याही परिस्थितीत घरपाळा वाढू नये संदर्भात निवेदन दिलं. आणि पाण्याचा जो समस्या गडिंग्लज शहरांना जास्त त्रासदायक आहे. एकतर पाणी फिल्टर्ड पाणी येत नाही, पाणी गढूळ पाणी येतो आहे आणि ते पाण्याचं टायमिंग नाही. आलं तरी 15 मिनिट, 20 मिनिट, 10 मिनिट एवढंच पाणी येतो आहे. आणि ज्याला पाणी असतो आहे त्या गरजेच्या माणसाला पाणी येत नाही. आणि वेगवेगळ्या वॉलच्या माध्यमातून किंवा पाईप फुटल्याच्या माध्यमातून लाखो पाणी गटरीला वाहून जाते. त्यांच्याकडं दुर्लक्ष आहे. स्वच्छतेविषयी काही ठिकाणी कचरा उठाव केली जात नाही. त्या CO साहेबांना आज फोटो सकट टायमिंग आणि तारीख वाईज त्यांच्याकडं फोटो आज दिलेला आहे, व्हिडिओ शूटिंग दाखवलं आहे. या सर्वच प्रश्नावरती आपण भारतीय जनता पार्टी गडिंग्लज शहर व काही भागातल्या नागरिकांच्या मार्फत ते आज निवेदन देऊन त्यांना कान उघडणे करण्याचं प्रयत्न केलं. त्याच्यानंतर त्याने म्हटलं आहे गेल्या 15 दिवसामध्ये आपण या सगळ्या समस्यांचं तोडगा निघाल असं त्याने आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. गडिंग्लजमध्ये स्वच्छताचं जे राज्य होतं ते आता घाणीचं साम्राज्य होत चाललं आहे. जे गडिंग्लज सुंदर शहर म्हणून ओळखत आहे महाराष्ट्रामध्ये, ते आता जिथं जिथं बघेल तिथं कचऱ्याचं साम्राज्य होत चाललं आहे. त्याच्या विरोधात आम्ही आता फक्त इशारा दिलेला आहे. ह्याच्या पुढं मोठं आंदोलन छेडण्यात येईल. पाईपलाईनचं काम चालू आहे. ते पाईपलाईन ज्यावेळेला घरापर्यंत ती पाईपलाईन जाते ते एवढी हे नाही आहे, उत्कृष्ट दर्जाची नाही आहे. त्याच्यावरनं कुठलंही हेवी व्हेकल गेलं ना तर दबा लागले आणि त्याच्यामुळे पाणी येणं झाले. त्यासाठी त्या ज्या पाईपलाईनमध्ये दिलेलं आहे ना त्याला CPVC पाईप वरती टाकावी कवर, त्याच्यामुळं दबू नये यासाठी ही काळजी घ्यावी. नाही तर परत नगरपालिकेला नवीन कनेक्शनसाठी उकराउकरीचं परत हे करायला चालू होणार. तर गडिंग्लज भाजपाकडून आज भाजपाचे सर्व नगरसेवक आणि तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील गडिंग्लज शहरातील विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यात आलेला आहे. ज्या नगरपालिकेने माझी वसुंधरा या अभियानात राज्यात डंका वाजवला, नुकताच ह्या नगरपालिकेनं 3रा नंबर महाराष्ट्रात पटकावला, त्याच शहरात आज कचऱ्याचे कोंडाळे निर्माण झालेले आहेत. पाणी पुरवठ्याबाबत अनियमितता आहे. तसेच विविध प्रश्न आवासून नागरिकांच्या समोर उभे टाकलेले आहेत. त्या सर्व प्रश्नावर आज गडिंग्लज भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष प्रीतम कापसे असतील तसेच सर्व भाजपाचे नगरसेवक असतील यांनी आज मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांना निवेदन देऊन त्या सर्व प्रश्नांकडे आज लक्ष वेधलेलं आहे. आता या सर्व जे काय प्रश्न मांडलेले आहेत याची पूर्तता होणार का ह्याकडे सर्व शहरवासियांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेट्टे, गडिंग्लज.